ज्या लोकांबरोबर आर्थिक खूप मोठे नुकसान झालेले आहेत, ह्याच्यामध्ये 70 to 80% लोक हायली एज्युकेटेड लोक आहेत. त्याला फायनान्शियल लिटरेट होत नाही तोपर्यंत तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊ शकत नाही. गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. गुंतवणुकीमध्ये टिकून राहणं हे अवघड आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला कुठल्या तरी स्कीम मध्ये गुंतवा म्हणलं की तिकडनं ताबडतोब तुम्ही 5 किलोमीटर लांब जावा. आजपर्यंत लोकांना कळालंच नाहीये की रिअल इस्टेटचं गणित कसं असतं. 1 रुपयाचे 2 रुपये करणं तुम्हाला कुठे शिकवत नाही. बेस्ट गुंतवणूक काय आहे आणि ज्याच्यामध्ये जोखीम खूप कमी आहे पण चांगला आउटपुट आहे? म्हणजे तुम्ही जर गुंतवणूक केली तर अपेक्षा ही आहे की तुम्ही स्थिर असायला पाहिजे. तुम्हाला स्वतःच्या जिभेवर, हातावर आणि मोबाईलवर कंट्रोल आणला की तुमच्याकडे पैसे राहतील. जोपर्यंत तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा पैसा गुंतवणुकीच्या बद्दलचा विचार करू नका. म्युच्युअल फंडमध्ये साधारणतः किती रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करता येईल? की आजपर्यंत कधीच कोणाचे पैसे मार्केटमध्ये बुडलेले नाहीये. म्युच्युअल फंड सारखं ट्रान्सपेरंट कुठलंच माध्यम नाहीये जे तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी शोधून येऊन पैसे देतात. आजच्या घडीला फायनान्शियल इंडिपेंडेंट असणं किती गरजेचं आहे आणि खास करून स्त्रियांसाठी? तुमच्याकडे जर 2, 3, 5 वर्षांचं मूल असेल ना, तुम्ही आजपासून 5,000 रुपयाची दर महिन्याला SIP स्टार्ट करू शकली तर स्टार्ट करा. मित्रांनो, पैसा ही सर्वांचीच गरज आहे. बरेच लोक आयुष्यामध्ये पैसा खूप कमवतात, परंतु त्या पैशांचं आर्थिक नियोजन नक्की कसं असलं पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे हे बऱ्याच जणांना समजत नाही. मग महिन्याकाठी वर्षाकाठी कुठेतरी आम्ही खूप सारे पैसे कमवतो, पण हातात मात्र काहीच उरत नाही आणि प्रश्नाचं उत्तर मात्र कधीच मिळत नाही. आपल्यासोबत आज संतोष गोसावी सर आहेत. 25 वर्षांहून जास्त त्यांना फायनान्स फील्डमधला अनुभव आहे. तसेच ते म्युच्युअल फंड एक्सपर्ट म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत आपण याच गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत आणि तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, द रोहित पाटील शोमध्ये मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. खरं तर इथं तुम्हाला इन्व्हाइट करण्याचं कारण खूप वेगळं आहे. आम्हाला आजकाल कॉमेडी रील्स बघायला आवडतात, बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायला आवडतात, परंतु असल्या गोष्टी किंवा पैशांबद्दल कोणीतरी सांगत असेल तर ते बघायला आवडत नाही. कारण आमची कुठेतरी मानसिकता त्याला कारणीभूत आहे असं वाटतं. याच्यावरती मी तुम्हाला विचारणारच आहे. येस. त्याचबरोबर तुमची म्युच्युअल फंड एक्सपर्ट म्हणून ओळख आहे. बऱ्याच लोकांना आजही म्युच्युअल फंड नक्की काय असतो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्याच्यातून आउटपुट कसं निघू शकतं याबद्दल सुद्धा माहिती नाही आहे. येस. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला विचारेन. अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या ऑडियन्सला सगळ्या गोष्टी समजून सांगाल. माझा पहिला प्रश्न असा आहे सर की तुमची ओळख आमच्या ऑडियन्सला सांगा आणि या क्षेत्रामध्ये जवळपास तुम्ही 25 वर्ष झालं काम करताय. Yes. तर तुमच्या अनुभवाबद्दल थोडंसं सांगा. थँक्स रोहितजी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. सो गेली 25 वर्षापासून मी या कार्यक्षेत्रामध्ये आहे, फायनान्स फील्डमध्ये, आणि खास करून म्युच्युअल फंडमध्ये गेली 10 वर्षापासून मी फुल टाईम म्युच्युअल फंडच पाहतोय. आणि हे काम करता करता मला असं जाणवलं की लोकांकडे काय आहे की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोकांकडे पर्याय भरपूर आहेत. अगदी पण पर्याय भरपूर असताना त्याचं मेन कारण असं आहे की लोकांचे पर्याय वाढल्याचे कारण असे आहेत की तुमच्या ओळखी भरपूर आहेत. प्रत्येक जण काही ना काही एखादा प्रोडक्ट घेतो, तो त्याचं पोट भरण्यासाठी तुमच्याकडे तो प्रोडक्ट पडतो आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही ते रिलेशन एनकॅश केलं आणि तुम्ही तो प्रोडक्ट घेऊन ठेवून देता. त्या व्यक्तीने ते विकलं, त्या व्यक्तीचा फायदा झाला, पण तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही काय आहे. आणि ज्यावेळेस त्याचे पैसे मिळायला चालू होतात त्यावेळेस मग तुम्हाला निराशा होते आणि मग असं वाटतं की अरे हे फायनान्स आणि हे इन्व्हेस्टमेंट जे काय सांगतात हे सगळं फसवगिरी, आपल्या काही कामाचं नाही, आपल्याला काय उपयोग नाही. बरोबर. असा प्रकार बऱ्याच वेळेला होऊन जातो. दुसरं असं झालेलं आहे की गुंतवणुकीमध्ये ना सगळीकडे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट सगळीकडं तोच विषय चालू असतो. लोकांना त्याबद्दल सुद्धा आता ते थोडंसं बोर झालेलं आहे. पण अजूनही एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. ते आता नवीन ट्रेंड नवीन लोकांचा आहे की सध्या आता ते न्यू बोरिंग इज इंटरेस्टिंग प्रकार आहे आता. बरोबर. तर आता त्या गोष्टीकडे थोडंसं लोकांनी आत्मसात केलं पाहिजे. कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आज बेनिफिट नक्की नाही देणार, पण इन फ्युचर नक्की देणार आहे. बरोबर. कसं आहे, आपण म्हणतो ना की भविष्यामध्ये काहीतरी चांगलं प्रॉफिट मिळण्यासाठी, चांगला फायदा होण्यासाठी आजचा पेन, आजचा त्रास, आजची स्ट्रगल हे गरजेचं आहे. आणि स्ट्रगल म्हटलं की मग प्रत्येकाला पेन फील होतं आणि म्हणून हे विषय लोकांना वाटतात नको. इन्व्हेस्टिंग म्हणलं की काय, मी तुमचं फ्रीडम घेतोय ना, बरोबर. अगदी तुमच्याकडचे पैसे मी काढून म्हणजे तुमचा फ्रीडम मी हिरावून घेतोय. आज कोणाला नकोय, अगदी अगदी. म्हणून लोकांना ते नको वाटतं. नाही, अतिशय छान सांगितलं सर तुम्ही. आता मला एक सांगा, आता जवळपास तुम्ही 25 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करता. येस. या 25 वर्षामध्ये तुम्हाला आपल्या लोकांच्या मानसिकतेबद्दल काय अनुभव आला? कारण कसं आहे की आपले बऱ्यापैकी लोक खेडेगावामध्ये राहतात.
चला आपण म्हणू की शहरामध्ये लोक जास्त शिकलेले असतात, त्यांना थोडंफार कळतं तरी की इन्व्हेस्टमेंट कुठे केली पाहिजे. हं. ग्रामीण भागातील लोकांना आजही माहिती नाहीये. पैसे कमवतात तर खूप, हो. पण महिन्याकाठी वर्षाकाठी काहीच हातामध्ये उरत नाही. रोहितजी, तुम्हाला एक सांगतो मी, माझ्या या अनुभवातनं आत्तापर्यंत मला ज्या लोकांबरोबर मोठे मोठे ब्लंडर झालेले दिसलेत ना फायनान्शियली, हम्म. ज्या लोकांबरोबर आर्थिक खूप मोठे नुकसान झालेले आहेत, ह्याच्यामध्ये 70% to 80% लोक हायली एज्युकेटेड लोक आहेत. बापरे. याचं कारण असं की त्या लोकांनी कधीच त्यांच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती ग्रीड म्हणजे हौस किंवा काय त्याला आपण म्हणतो हाव पैशाची, ती इतकी अव्वाच्या सव्वा ठेवली, त्याच्यामुळे त्यांचं इतकं ते नुकसान होत गेलं. आणि तुम्ही बघा ना, आज कुठलाही पेपर उघडा, कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जवळच्या जावा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बातमी मिळते, काहीतरी येतं की कोणीतरी कोणाला फसवलं. आणि जे फसलेले असतात ना, हे शक्यतो एज्युकेटेड लोक असतात. बापरे. आता मला जे तुम्ही विचारलं की ग्रामीण लोकांचं, आमचं कार्य हेच आहे, आमचं माध्यम सुद्धा हेच आहे की प्रत्येक माणसाला पहिले एज्युकेट करणं, पहिले त्याला फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता त्याला देणं, त्याला प्रॉपर पुरवणं की बाबा इन्फॉर्मेशन काय आहे, नॉलेज काय आहे, तुझ्यासाठी काय उपयोगीचं आहे, तू कशामध्ये आत्ता इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, तू कुठनं आत्ता बाहेर पडलं पाहिजे. कारण बरेच वेळेला लोक काय करतात, कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून तो प्रोडक्ट चांगला म्हणून आपण तो घेतो आणि नंतर मग आपल्याला कळतं की यार माझा काही याचा उपयोग नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग खूप प्रॉब्लेम होतात. आणि जसं तुम्ही म्हणाला की रुरल भागामध्ये, गावागावांमध्ये काय होतं, तुमच्या कोणीतरी एक ओळखीचा असतो, कोणीतरी काहीतरी एक पार्ट टाइम काम करायचं म्हणून तो करतो आणि त्याला कळतं की बाबा हे माझ्या ओळखीची लोक आहेत, मी या 4 लोकांना ही गोष्ट दिली की माझा पण फायदा होईल आणि त्यांचा पण काहीतरी होईल. बरोबर. पण तो लोकांचा फायदा कमी आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणून तो जास्त ते हे करतो आणि ते लोकांचे रिलेशन एनकेज केले जातात. असं पण बऱ्याचपैकी होतं. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले आता काय करतो, लोकांना एज्युकेट करतो. लोकांना आपण जेवढं साक्षरतेकडे वळवू तेवढं जास्त लोकांचे फसवेगिरी टळेल. बरोबर. आणि लोक एज्युकेट झाले की त्यांना पैसा, आजही तुम्हाला सांगतो, अडचण काय माहिती का, 1 रुपयाचे 2 रुपये कसे करायचे हे तर तुम्ही फसवायला गेला म्हणजे हे जर केलं ना तर मग लोक फसतातच. अगदीच. त्याऐवजी तुम्हाला प्रॉपर त्यांना साक्षरता सगळं इम्पॉर्टन्स दाखवलं आणि एज्युकेशनच्या हिशोबाने त्यांना लिटरेट केलं तर मग लोक फसत नाहीत. सर, तुम्ही एज्युकेशन बद्दल बोललात, म्हणजे तुम्ही फक्त लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला नाही सांगत, तर लोकांना आर्थिक नियोजन आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करता. अगदी बरोबर आहे. आज आहे ना कसं झालंय माहिती का, अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी तर आपल्या अगदी बेसिक रिक्वायरमेंट आहेत, गरजेच्या आहेत. अगदीच. पण ह्या सगळ्या गोष्टी आज चालण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी चालतात कशांवर, पैशांवर. बरोबर. आणि ह्या जर पैसाच नसेल तर तुम्ही काय अन्न खाणार आहे, तुम्ही कुठं राहणार आहेत आणि तुम्हाला निवारा कसा मिळणार आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसवरती आहे त्या गोष्टीकडे जर तुम्ही इम्पॉर्टन्स नाही दिलं, ती गोष्टच कशी जोपासायची, कशी ठेवायची, आलेली कशी वाढवायची, ही गोष्ट तुम्हाला जर साध्य करता आली नाही, मग तुम्ही कितीही वर्ष काम करा त्याचा काहीच उपयोग नाहीये. बरोबर. हा पॉडकास्ट आता बरेच जण बघणार आहेत आणि मग काही लोकांना खरंच या आर्थिक गोष्टींचं गणित समजून घ्यायचं आहे किंवा त्यांना राईट असं आपण म्हणतो की प्रत्येक क्षेत्रात गुरु हा खूप महत्वाचा असतो. तर त्यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे? आपलं ऑफिस माझं ऑफिस आकुर्डीमध्ये आहे. बरं. बजाज ऑटो कंपनी आहे, खूप फेमस आहे आपल्या वर्ल्ड वाईड मध्ये. ओके. आणि आम्हाला अभिमान आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोरच माझं ऑफिस आहे. अच्छा. आणि माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी माझा नंबर पण शेअर करतो. हा डिटेल्स मी देईनच. माझा नंबर एकदम सोपा आहे, 7972645522. या नंबरवर कॉल केला तर माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात. पैशांचं गणित जर तुम्हाला पण समजून घ्यायचं असेल तर सरांचे जे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, कमेंट्समध्ये देईनच. तिथून तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट किंवा कनेक्ट करू शकता. सर, तुम्ही फसवणुकीबद्दल बोललात. आता मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी काम करतो. बऱ्याच मुलामुलींचे माझ्याकडे त्यांचे प्रॉब्लेम्स येतात. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स हे असतात की आर्थिक गोष्टींमध्ये त्यांची फसवणूक होते, फ्रॉड होतो त्यांच्या बाबतीमध्ये. तर आता काय होतं की कोणीतरी असतं 4 दिवस शिकतं आणि त्याला वाटतं की आपण त्या क्षेत्रातले एक्सपर्टच आहोत. येस. आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही 25 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करता, मग आम्ही तुमच्यावर ट्रस्ट ठेवू शकतो की 25 वर्ष तुम्ही ते सांभाळले. येस. पण काही लोक म्हणजे अर्ध्या हाकोंडाने पिवळं होणं त्याला म्हणतात मराठीमध्ये. 4 दिवस शिकतात, त्यांना वाटतं आपल्याला सगळंच येतं. बरोबर आहे. अशा लोकांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? कसं आहे, सोशल मीडिया हा प्रकार आहे ना, हा सोशल मीडियामुळे बरेचसे सध्या ना फ्रॉड होतात. आज जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर,
फायनान्स क्षेत्रामध्ये त्याला फायनान्सच्या बद्दल सांगणाऱ्या लोकांना आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो. ओके ओके सो हे जे आता जरा नवीन पिढी, नवीन गोष्टी, या लोकांचा कल इकडे आहे. हे काय होतं, आज सोशल मीडियामुळे ना जग इतका फास्ट झालेलं आहे, फक्त स्क्रोल करत राहतात, काहीतरी आवडलं की बघतात. आणि प्रत्येक जण आहे ना सोशल मीडियाकडे किंवा इन्फ्लुएन्सरकडे वळतो कधी माहिती का, तो ट्रॅप होतो की तो असे काहीतरी आकडे बघतो आणि त्याला असं वाटतं की अरे हे सगळं पॉसिबल आहे आणि हे सहज मी शक्य करू शकतो, आणि त्या हिशोबाने तो ट्रॅप होतो. आणि त्याच्यानंतर मग तो आहे ते सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये त्याची रिस्क ॲपिटाईट न समजता तो इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो गाळाला लागतो. लॅक ऑफ नॉलेज कुठेतरी. लॅक ऑफ कुठेतरी नाही, लॅक ऑफ नॉलेज 100% आहे. कुठेतरी असलं असतं. तेच एक दुर्दैव हेच आहे आपल्याकडे भारतामध्ये आजही तुमची शिक्षण प्रणाली इतकी स्ट्रॉंग आहे, तुम्हाला आज कुठेही चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची नोकरी करायची असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, डॉक्टरेट सगळ्या प्रकारचे शिक्षण आहेत. 1 रुपयाचे 2 रुपये करणं तुम्हाला कुठे शिकवत नाही. अगदी तुम्हाला कुठेही तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पार आर्ट्स कॉमर्स करा, PhD पर्यंत जावा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे शिकवलं जातं, चांगली नोकरी करा, म्हणजे चांगलं शिक्षण घ्या आणि शेवटी चांगली नोकरीच करा. पण तुम्ही 4 जणांना रोजगार द्या, त्यातनं काही पैसे कमवा, त्यातनं काही आर्थिक गोष्टी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी करा, ह्या गोष्टी जनरली शिकवल्या जात नाहीत. म्हणजे आपल्याला फायनान्शियल कसं आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला फायनान्शियल लिटरेट होत नाही तोपर्यंत तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या लोकांना सांगायचं म्हणाल तर तुम्हाला जोपर्यंत त्याबद्दलचं साक्षरता मिळत नाही तोपर्यंत तुम्ही फ्री कशी काय व्हाल. सर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सांगा की आता जसं बोललो की मी माझ्या ऑडियन्सला पण सांगेन की आपण बऱ्याच वेळा काय करतो, रील बघतो आणि रीलमध्ये कोणीतरी सांगतं की 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये पैसे डबल करा, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा. तर असं होत नाही. मार्केटमध्ये खूप सारी चांगली लोक आहेत ज्यांना 20-25 वर्षांचा अनुभव आहे. तर मला वाटतं अशा लोकांशी तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे. सर आता मला सांगा, तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट म्हणला, मला प्रामाणिकपणे सांगा, एक ॲडवायझर म्हणून किंवा एक एक्सपर्ट म्हणून आजच्या घडीला फायनान्शियल इंडिपेंडेंट असणं किती गरजेचं आहे, आणि खास करून स्त्रियांसाठी? स्त्रियांसाठी तर खूप गरजेचं आहे. रोहितजी, लास्ट वीकमध्ये माझ्याकडे एक फॅमिली, म्हणजे माझे एक रेग्युलर कस्टमर आहेत, हजबंड वाईफ दोघं नेहमी यायचे. आणि गेल्या वेळेस अचानकच त्या मॅडम आल्या आणि त्या मॅडम आल्या, त्यांच्या काय ते इन्व्हेस्टमेंटचं त्यांनी रिपोर्ट्स वगैरे घेतले आणि त्या जस्ट असं निघत होत्या. आणि मग मला काहीतरी डाऊट आला म्हणून मी त्यांना विचारलं, अरे काय करताय, काय म्हणजे काय काय हवंय तुम्हाला सर, आणि तुम्ही नेहमी येतात. सर नाही आले. मी फक्त हा प्रश्न विचारला आणि त्या आतमध्ये येऊन रडतात. मी एकदम शॉक झालो, म्हटलं नेमकं झालं काय. मग मला त्यांनी सांगितलं, सर 15 दिवसाआधी असं रात्री त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले. आता असं आहे की त्यांच्याकडे ॲक्च्युली त्यांच्या बरेचशा गोष्टींचं नियोजन वगैरे झालेलं नव्हतं. काय 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 फॅमिली डिस्प्यूट्स आहेत, क्रायसिस आहेत. मग ते सगळे त्यांच्याकडे आता किती पैसे त्यांना मिळतील, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ते बघण्यासाठी आले होते. पण त्यांना आम्ही सगळं समजवलं. त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये आत्तापर्यंत जे जे इन्व्हेस्टमेंट तुमच्या हस्बंडनी केलेले आहेत, कुठे कुठे केलेली आहेत, या सगळ्याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ आणि तुमच्यापर्यंत सगळं व्यवस्थित आणू. कारण प्रत्येक जणांना या फॅमिलीपर्यंत पोहोचतंय, या फॅमिलीचं दुखवटा काढण्यासाठी नाही पोहोचत आहे. प्रत्येक जण हे माहिती करण्यासाठी त्यांचे पैसे कुठं येत आहेत, किती येत आहेत आणि त्या पैशांचा कसं त्यांना फायदा करता, म्हणजे दुसऱ्यांनी करून घ्यावा याबद्दल. सो स्त्रियांनी अक्षरशः इंडिपेंडन्स, फायनान्शियली लिटरेट होणं खूप गरजेचं आहे आज तरी. कारण नंतर इतकं अवघड पडतं ना बायकांना की नवऱ्यानी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असते, काय असते, काय नाही, कसं असतं. सध्या जग मी म्हणालो तसं खूप बिझी झालेलं आहे. बरोबर. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. मग आपापल्या व्यापामध्ये असतानाच माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या मिसेसला पण कळवा आणि सायमल्टेनियसली स्त्रियांना हे म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा फायनान्स गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायला चालू करा. बरेच वेळेला काय होतं की स्त्रिया आहे ना ह्या गोष्टींपासून अलिप्त राहतात. आता ह्या 2 गोष्टी आहेत. बरेच वेळेला असं पण होतं की पुरुष सुद्धा त्यांना म्हणतात, तुला काही कळत नाही, मी माझं बघतो. आणि त्यांना पण असं वाटतं की अरे माझ्याकडनं जर चुकून काही घडलं, म्हणजे डिसिजन चुकलं आणि नुकसान झालं, तर मग परत मला ओरडा खावा लागेल. त्याऐवजी मी थोडंसं लांबच राहते. पण या गोष्टींचं दुर्दैव असं आहे की अशा वेळेला मग त्यांना काहीच माहीत नसतं, कुठे जायचं, काय करायचं, काय नाही, ह्याबद्दल काहीच कल्पना नसते. सो फायनान्शियली लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता प्रत्येक स्त्रीला खूप गरजेची आहे. बरोबर.
आणि ही इतकी म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, आज या गोष्टीचं खूप गरज आहे. आता सर मगाशीच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं की काय होतं की कोणीतरी 4 दिवस शिकतं आणि त्याला वाटतं की आपण एक्सपर्ट आहे ह्या क्षेत्रात. हो. आता सपोज मी एक साधा मुलगा आहे आणि माझ्याकडे 10-15 लाख रुपये आहेत, पण मला कुठे इन्व्हेस्ट करायचं हे प्रॉपर माहिती नाही. येस. मग आता मी कन्फ्यूज होऊन जातो, हो. कारण मी रील्स बघतो, मी कुठेतरी जाहिराती बघतो आणि तिथे मग एक्सपर्ट वगैरे लिहिलं असतं. हो. तर तुम्ही असं काय सल्ला द्याल की एखाद्या तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरकडे जायचं आहे तुम्हाला आणि राईट तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत किंवा राईट ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, करेक्ट. तर नक्की काय बघितलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की हे एक्सपर्ट असू शकतात त्याच्यात? सगळ्यात पहिले तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला कुठल्या तरी स्कीम मध्ये गुंतवा म्हणलं की तिकडनं ताबडतोब तुम्ही 5 किलोमीटर लांब जावा. तिथे फ्रॉड होणारच. 100% ओके, अच्छा. कारण जसं तुम्ही मला विचारलं, आता तुम्ही जर मला विचारलं की तुमच्याकडे 10-15 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला गुंतवणूक करायची, माझा पहिला प्रश्न किंवा जे प्रॉपर प्रोफेशनल लोक असतात त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की तुम्हाला गुंतवणूक कुठल्या कारणासाठी करायची आहे? ओके. तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गुंतवणुकीकडनं अपेक्षा काय आहे? त्या गुंतवणुकीतनं तुम्हाला साध्य काय करायचं आहे? समजा ते साध्य करताना थोडाफार उशीर झाला तर तुम्हाला चालेल का? जर ते गुंतवणुकीपर्यंत तुमची गुंतवणूक तेवढे तिथपर्यंत सामर्थ्य ठरली नाही तर तुमच्याकडे दुसरी काही प्रोव्हिजन आहे का? ओके. ही गुंतवणूक केल्यानंतर उद्या जर काही मार्केटमध्ये वर खाली झालं, पडझड झाली आणि तुमचे पैसे निगेटिव्ह झाले तर तुमच्याकडे काही बॅकअप आहे का? तुमच्याकडे इमर्जन्सी काही आहे का? तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त हे पैसे जर म्हणजे तुम्ही जर उद्या नसलात तर तुमच्या फॅमिलीमध्ये दुसरी काही प्रोव्हिजन आहे का? या सगळ्या गोष्टी असल्या तरच आपण ते गुंतवणुकीचा निर्णय पुढे घेतो. अच्छा. कारण नाही तर मग या गोष्टीचा काहीच उपयोग नाहीये. बरोबर. असं आहे. सर आता आपण थोडंसं इन्व्हेस्टमेंटकडे येऊया. येस. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे 10-15 लाख रुपये आहेत. हो. माझ्याकडे खूप सारे मार्ग आहेत. हं. कोणी मला सांगतं गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, पुढे फ्युचर आहे त्याच्यामध्ये. कोणी म्हणतं SIP चालू करा, कोणी म्हणतं म्युच्युअल फंड आहे, हो. कोणी म्हणतं रिअल इस्टेटमध्ये करा, हं. कोणी म्हणतं स्टॉक मार्केटमध्ये करा, फॉरेक्स मार्केटमध्ये करा. बेस्ट गुंतवणूक काय आहे आणि ज्याच्यामध्ये जोखीम खूप कमी आहे पण चांगला आउटपुट आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिले कुठलीच गुंतवणूक वाईट नाहीये. ओके. अच्छा. तुम्ही जसं मला विचारलं की बेस्ट गुंतवणूक काय आहे, तर कुठलीच गुंतवणूक वाईट नाहीये. सगळेच गुंतवणुकी बेस्ट आहेत. कसं सांगा थोडं? एक्झॅक्टली. कारण जोपर्यंत हे आयडेंटिफाय होत नाही, तुम्ही आता जे जे नावं घेतली, म्युच्युअल फंड बेस्ट गुंतवणूक आहे, स्टॉक बेस्ट गुंतवणूक आहे, रिअल इस्टेट बेस्ट गुंतवणूक आहे, फॉरेक्स बेस्ट गुंतवणूक आहे, गोल्ड बेस्ट गुंतवणूक आहे. पण तुमची रिस्क ॲपिटाईट किती आहे? कारण हे ज्या सगळ्या गुंतवणुकी आहेत ह्या कधीच स्ट्रेट लाईनमध्ये गुंतवणुकी नसतात. ह्या सगळ्या अशा लिनियर मुवमेंटच्या गुंतवणुकी आहेत. म्हणजे ह्या वर खाली होत पुढे कालांतराने त्या वाढणाऱ्या गुंतवणुकी आहेत. सो ज्या वेळेस ना गुंतवणूक करताना सगळ्यात महत्वाचं लोक जे विचारतात की बेस्ट गुंतवणूक आहे, बेस्ट गुंतवणुकीच्या ऐवजी प्रश्न हा विचारायचा की उद्या जर मी गुंतवणूक केल्यानंतर मार्केटमध्ये पडझड झाली तर माझी वागणूक त्या गुंतवणुकीच्या प्रती कशी असणार आहे? ओके. अच्छा. मी घाबरून जाणार आहे? मी अजून इन्व्हेस्टमेंट करून मी त्याला ॲव्हरेज आउट करणार आहे? की मला माहिती आहे की बाबा हे यूज टू गोष्ट ही वर खाली होत असते, थोडंसं थांबलं की मला काय हरकत नाहीये. या हिशोबाने जर तुम्ही गुंतवणुकीकडे पाहिलं तर ती जी गुंतवणुकीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल ती बेस्ट होईल. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला गुंतवणुकीकडनं साध्य काय करायचं आहे? आता जसं तुम्ही मला याच्याबद्दल म्हणालात की म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणजे राईट एकदम 15 दिवसांसाठी सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि 100 वर्षांपर्यंतची गुंतवणूक सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये करू शकता. नंतर तुम्ही मला म्हणालात की SIP ही म्युच्युअल फंडमध्येच केली जाते. आजही बऱ्याच लोकांना संभ्रम आहे की SIP आणि म्युच्युअल फंड वेगवेगळे आहे. पण म्युच्युअल फंड एक व्हेकल आहे आणि त्या व्हेकलचं टूल SIP आहे. ओके. अच्छा. सो SIP ही म्युच्युअल फंडमध्येच केली जाते. ओके. तर हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर मग लोक इन्व्हेस्टमेंट करतात ते स्टॉक्समध्ये करतात. स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त स्टॉकचा असा आहे की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे, तुम्हाला त्या बॅलन्स शीट वाचता आल्या पाहिजेत, तुम्हाला त्या आकडे कळाले पाहिजेत, तुमची रिस्क ॲपिटाईट तुम्हाला कळाली पाहिजे. स्टॉक मार्केट हा विषय असा आहे, वॉरन बफेट सरांचं असं वाक्य आहे की स्टॉक मार्केट इज द प्लेस वेअर म्हणजे द रिस्क इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द इम्पेशंट टू द पेशंट. म्हणजे तुम्ही जर गुंतवणूक केली
तर अपेक्षा ही आहे की तुम्ही स्थिर असायला पाहिजे. पण जर मार्केटची पडझड झाली आणि तुम्ही बघताय अरे माझे पैसे कमी होत चालले, माझे पैसे कमी होत चालले, काय करू अजून कमी होण्यापेक्षा मी आपला बाहेर पडतो, म्हणजे तुम्ही इम्पेशंट झालात. बरोबर आहे. तुम्ही इम्पेशंट झाला की तुमचा गेम तिथं संपला, तुम्ही नुकसानामध्ये आलाच आणि मग तुम्ही तिकडनं बाहेर पडता. म्हणून ते म्हणलं जातं गुंतवणूकमध्ये सगळ्यात बेस्ट हेच आहे, तुम्ही ज्या वेळेस ना पेशन्सवरती कंट्रोल करता, सगळ्या तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स बेस्ट राहतात. त्याच्यानंतर आता गोल्ड. लोकांचा बऱ्याच जणांचा समज आहे की गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे. ऍक्च्युली गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे. गोल्ड हे एक हेजिंग स्ट्रॅटेजी. हेजिंग स्ट्रॅटेजीचा अर्थ असा असतो की सामान्य आता आपल्या गुंतवणूकदारांना समजवायचं म्हणलं तर, गोल्ड उद्या किंमत वाढली की तुम्ही विकता का जाऊन? नाही विकत. किंमत कमी झाली तर तुमचं नुकसान होतं, तुम्ही समजता का? नाही समजत. ठेवून घेता का नाही? हो. सो ही इन्व्हेस्टमेंट नाही, हे एक सेफ्टी म्हणून आहे. ओके. कसं झालंय माहिती का रोहितजी, आतापर्यंत आपल्याला आपली घडण, आपली शिकवणच अशी झालेली आहे की सोनं हे तुला उभ्या रात्री सुद्धा तुझ्या कामी पडेल. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जा, तू सोनं तुझ्याकडे बाळगलंस आणि तू सोनं विकलंस की तुला तर त्यासाठी म्हणून म्हणाला तर मग सोनं एक असलं पाहिजे. पण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे चुकीचं आहे. मग त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो की इन्व्हेस्टमेंट करायची नाही का गोल्डमध्ये? करायची ना, पण मग ती किती करायची? तुमच्या एजच्या हिशोबाने, इन्कमच्या हिशोबाने, ऍसेट अलोकेशन. म्हणजे तुम्हाला आपण ताटामध्ये जेवायला घेताना कसं सगळं थोडं थोडं प्रमाणामध्ये घेतो, बरोबर, तसं तुमच्याकडे सुद्धा गुंतवणूक करताना तुमची गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट, शेअर्समध्ये किंवा इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट त्या शेअरच्या माध्यमातून कशी असली पाहिजे, या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट करून, बॅलन्स करून सजेस्ट करतो. यामध्ये कुठला वाईट नाही. त्याच्यानंतर मग विषय येतो की रिअल इस्टेट. आजपर्यंत लोकांना कळालंच नाहीये की रिअल इस्टेटचं गणित कसं असतं. तुम्ही कुठल्याही गुंतवणुकीचं त्याला एक मेट्रिक असतात मोजण्याचं. त्याला आपण कंपाऊंडेड रेट म्हणतो, म्हणजे त्याला CAGR म्हणतो. ओके. की बाबा मला परतावा किती मिळाला, कसा मोजला जातो, किती टक्के मिळाले, ह्या गोष्टींवरतीच मोजला जातो का नाही. बरोबर. रिअल इस्टेटमध्ये काय असतं, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा परतावा जोपर्यंत मोजला जात नाही तोपर्यंत लोकांना वाटतं की मी 25 लाखाची जागा घेतली, आज माझे ते 2 कोटी झाले. पण किती वर्षात झाले ह्याचं जर तुम्ही गणित काढलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला त्याचा रिटर्न किती आला, परतावा किती आला. आणि मी आज तुम्हाला पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही कुठलाही कितीही जुनं इन्व्हेस्टर आणा ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्याला 2 गोष्टी विचारायच्या, तुला हवंय तेव्हा ते पैसे मिळाले का, लिक्विडिटी अवेलेबल झाली का, आणि दुसरं, तुला जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळाली ही त्याला 12% आत नेहमी मिळालेली, 12% पुढे कधीच गेलेली नाहीये. कितीही तुम्ही, मी आता हे पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, माणूस घेऊन या माझ्याकडे. एक्सेप्शन आहे असेल एखादा माणूस मला भेटला तर, कारण माझ्या करिअरमध्ये मला भेटला नाही कधी. अच्छा, ओके. आता तुम्ही म्युच्युअल फंड एक्सपर्ट म्हणून काम करता सर. म्युच्युअल फंडचा अनुभव काय सांगतो तुमचा? म्युच्युअल फंडमध्ये पण मी तुम्हाला म्हणालो तसं की म्युच्युअल फंड हे बेसिकली कसं असतं, बऱ्याच लोकांना, जसं तुम्ही मला म्हणाला की मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 1 लाख रुपये लावले ना, तर 1 लाख रुपयाचे 10 लाख रुपये होऊ शकतात. ते म्युच्युअल फंडमध्ये लगेच होत नाहीत. ओके, समजलं का? पण त्या 1 लाख रुपये तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लावले तर 1 लाख रुपयाचे 0 सुद्धा होऊ शकतात. अगदीच. म्युच्युअल फंडमध्ये काय, तुम्हाला मी हेवी रिटर्न्स नाही देणार, पण मी तुम्हाला कन्सिस्टंट रिटर्न देईन. एका ठराविक लेवल नंतर लोकांना काय वाटतं माहितीये का, मला हे वर खाली झालेलं मला पॅनिक नकोय, मला पडझड झालेली नकोय, मला थोडंसं पेशंटली माझ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे माझ्या गुंतवणुकीवरती मला परतावा चांगला मिळला पाहिजे. माझ्या गुंतवणुकीवरती परतावा किती मिळला पाहिजे, अशा पद्धतीचा परतावा मिळला पाहिजे जो मला बँकेकडे ठेवले असते तर बँकेकडे पैसे जास्त, बँकेपेक्षा जास्त पैसे मिळाले असते. मला हवे तेव्हा ते पैसे काढता आले पाहिजेत. मी रात्री निवांतपैकी झोपू शकतो, उद्या काहीही घडलं तरी माझे पैसे मला चौथ्या दिवशी मला मिळू शकतात. हा जो बेनिफिट आहे हे म्युच्युअल फंडमध्ये, आणि ही जी स्थिरता आहे मनाची आणि जे समाधान आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे इन्व्हेस्टमेंटचं, हे तुम्ही कशातही मोजू शकत नाही. तुम्ही मला सांगा, आज तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली किंवा तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली 10 लाख रुपये, आणि तुम्ही रोज, अरे माझे 10 लाख रुपये किती झाले, आहेत का नाही, ज्याच्याकडे इन्व्हेस्ट केली तो माणूस आहे का नाही, तो नीट चाललाय का नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे विचार करायची गरज. मग ह्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाका. अगदी ट्रान्सपरंटली तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती जावं, तुमचा त्या अकाउंट नंबरला आणि त्या मोबाईल नंबरला
कनेक्ट असेल तुमचे म्युच्युअल फंड तर ऑटोमॅटिकली पैसे विड्रॉ करता येतात, संपलं. सामान्य माणसाच्या मनामधला एक खूप मोठा डाऊट आहे, Yes. इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणजे पैसे पाहिजेत. हो आता कोणी ना कोणी किती ना किती कमवत असतोच. हो कोणी 5,000 कमवतो तर कोणी 5 लाख. येस. म्युच्युअल फंडमध्ये साधारणतः किती रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करता येते? म्युच्युअल फंडचा असा आहे की तुम्ही कमीत कमी 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. ओके. पण हां. पण आता कमीत कमी पासून जर तुम्ही चालू केलं तर तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचताना एकतर उशीर झालेला असेल ओके. किंवा त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. सो प्रत्येकाने त्याच्या त्याच्या इन्कमच्या हिशोबाने त्याच्या उद्दिष्टांपर्यंत साजे असं कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल त्या हिशोबाने टेलर मेड करून, म्हणजे त्याला गरजेनुसार त्याच्या हिशोबाने त्याला किती झेपेल त्या हिशोबाने तो गुंतवणूक स्टार्ट करू शकतो. याला कमीत कमीचं म्हणजे किमान बंधन असं काही प्रकारच नाहीये. ओके. मग मला सांगा सर, अजून एक सामान्य माणसाच्या मनामधला डाऊट आहे. समजा एखादा मुलगा 1 लाख रुपये महिन्याला कमवतोय, तुम्हाला काय वाटतं त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या गरजा वगैरे बघून त्याने साधारणतः किती टक्के त्याच्यातील इन्व्हेस्टमेंट केलेच पाहिजे? मला जर तुम्ही विचारलं तर मी तर म्हणेन सगळेच पैसे इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. मला काय वाटतं ह्यावरती महत्वाचं नाहीये. मुद्दा असा आहे की तो त्याचे मिळालेले 1 लाख रुपये तो कमवतो किती ह्या गोष्टींना कधी महत्व नसतं गुंतवणुकीमध्ये. अजून एक रोहितजी लोकांचा गैरसमज आहे. लोक गुंतवणूक करताना पण म्हणतात माझ्याकडे पैसे आले तर मी गुंतवणूक करतो. आता 1 लाख रुपयाचं तुम्ही मुलाचं उदाहरण दिलं. 1 लाख रुपये तो कमवतो किती त्याला महत्व नाही, पण तो त्या आलेल्या इन्कम मधनं पहिले सेव्ह किती करतो, तो साठवतो किती, कमवलेल्या पैशांना तो परत किती पैशांना कामाला लावतो, किती टक्के, ह्या गोष्टींवरती त्याचं फ्युचर डिपेंड होतं. तर मी बरेच अशी मुलं बघितलेत, म्हणजे मी बघितलेले उदाहरण तुम्हाला सांगतो, जे IT मध्ये जॉब करतायत, कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉब करतायत, 50,000 70,000 1 लाख रुपये सुद्धा कमवतात. हो. पण लिटरली सर तुम्हाला सांगतो, ऍट द एंड ऑफ द मंथ 500 रुपये सुद्धा दुसऱ्यांकडे मागून घ्यायला लागतात त्यांना. अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर माझ्याकडे लिटरली दर आठवड्याला कमीत कमी 3 ते 4 माझ्याकडे लोकांचे डिस्कशन होत असतात. सर आमचं इन्कम खूप चांगलं आहे. ज्यावेळेस त्यांचं मी डिस्कशन करायला जातो फायनान्शियल प्लॅनिंगच्या बद्दल, आम्ही ज्यावेळेस डिस्कस करतो विषय की ते काय केलं पाहिजे काय नाही, आणि त्याच्यानंतर त्यावेळेस आम्ही त्यांना एक सगळ्यात पहिले स्टेप लावतो करायला. ती स्टेप बघूनच आम्हाला लगेच कळून जातं की पाणी मुरतंय कुठं. आणि तिथल्या तिथेच मग त्यांना कळतं की तुम्ही काय काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना ऍडवाइस करतो. पण मी आधी सुरुवातीला सांगितलं तसं हे एक पेन आहे. गुंतवणूक म्हणलं ना तर मी तुमचं आज फ्रीडम हिरावून घेतोय. तुम्हाला या गोष्टीमध्ये काटकसर करावी लागेल, आणि काटकसर आज लोकांना नकोय. नाही अगदीच खरं. तुम्ही काटकसर केली तर तुमच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुरळीत होऊ शकतात. बरोबर. तुम्हाला स्वतःच्या जिभेवर, हातावर आणि मोबाईलवर कंट्रोल आणला की तुमच्याकडे पैसे राहतील. जगातील सगळ्यात अवघड गोष्ट आहे सर ती माइंड कंट्रोल. सिंपल आहे, पण हा फक्त विषय शिस्त लावण्याचा आहे. एकदा लागली शिस्त की मग माणसं बिघडत नाहीत. अगदी असं आहे ते. अनेक लोक आहेत सर ज्यांनी विविध खात्यामध्ये नोकरी केलेली आहे आणि नोकरी करून ते रिटायर्ड झालेले आहेत. रिटायर्ड जेव्हा होतात तेव्हा त्यांना फंडच्या मार्फत किंवा आयुष्यभर मिळवलेली जे काही इन्व्हेस्टमेंट 40-50 लाख रुपये एवढी मोठी अमाऊंट सुद्धा असते त्यांच्याकडे, पण ते कन्फ्युज असतात की नक्की कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अशा लोकांना काय? जसं मी म्हणालो, आपण ज्यावेळेस गुंतवणुकीचा विचार करतो तर सगळ्यात पहिले गुंतवणूक करताना माणूस एकच विचार करतो की माझी जी गुंतवणूक आहे ना सेफ राहिली पाहिजे. बरोबर आहे. मी सुद्धा म्युच्युअल फंडच्या माध्यमातूनच लोकांना सांगतो की माझं सुद्धा पहिलं इंटेन्शन हेच आहे की सेफ्टी ही दॅट शुड नेव्हर बी कॉम्प्रोमाइज्ड. कधीही सेफ्टी बरोबर कॉम्प्रोमाइज नाही गुंतवणुकीमध्ये. म्हणजे माझे पैसे मला कधीही मिळले पाहिजेत याबद्दल सेफ्टी. नंबर 2 काय की मग फक्त पैसे सेफ ठेवायचे आहेत का पैसे वाढवायचे आहेत? ओके. मग आता विषय येतो, कारण आतापर्यंत काय झालेलं, आपल्याला लोकांना आपल्या ह्याच्या आधीच्या जनरेशननी म्युच्युअल फंड, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस नसल्यामुळे, या सगळ्या गोष्टी कल्पना नसल्यामुळे लोकांना एकच माध्यम माहिती होता किंवा 2च माध्यम माहिती होतं. एक तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करा किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा. जसं मी तुम्हाला रिअल इस्टेटचं उदाहरण सांगितलं तसं एका ठराविक लेवलच्या पुढे त्याचा परतावाच मिळत नाही, आणि परतावा मिळत असेल तर लिक्विडिटी नाही. आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मग फिक्स्ड डिपॉझिटचाच फक्त जर विषय आपण पाहिला, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या खात्यातनं लोक ज्यावेळेस रिटायर होतात तर मग माणूस विचार काय करतो, बाबा माझे पैसे सेफ राहिले पाहिजेत आणि मला इकडे तिकडे परत कुठे पाहिजे पैशांबरोबर रिस्क नाही करायची म्हणून लोक जातात
बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये तरी पैसे ठेवतात, नाही तर सेव्हिंगमध्ये ठेवतात. बरोबर. सेव्हिंगमध्ये पैसे ठेवतात, बँक तुम्हाला देते 3%. तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलात तर तुम्हाला मिळतात 6%, 6.5%. आता ह्या हिशोबाने तुम्ही जर गुंतवणुकी तुमच्या ठेवल्या तर तुम्ही फक्त सेफ ठेवले, तुमचे पैसे वाढले नाही. वाढणार नाही. आणि कालांतराने तुम्ही आज ज्या जगामध्ये जगत आहात, या जगामध्ये तुम्हाला जगण्यासाठी तुमचं उत्पन्न कमीत कमी महागाई दरापेक्षा जर जास्त वाढवलं नाही किंवा त्या क्षमतेचं नसलं तर तुमची गुंतवणूक उद्या फेल होणारच आहे. आता जर तुम्ही म्हणला की बँकेत अमाऊंट सेव्हिंगला ठेवली तर 3-4% आणि जर एफडी केली तर 6-6.5%. हो. मग म्युच्युअल फंड किती रिटर्न्स देतो? किती? म्युच्युअल फंडचा सीएजीआरचा अर्थ असा आहे की कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. हा जो आपण विषय बघितला तर ह्याचा असा आहे की तुम्हाला साधारण इक्विटीमध्ये, डायव्हर्सिफाईड इक्विटीमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो तर ह्याचा तुम्ही ऑन अन ॲव्हरेज 12%चा रेट तुम्ही धरू शकता. 5%चा 5 इयर्सचा सीएजीआर. 5 इयर्सचा सीएजीआर म्हणजे तुम्ही आज पैसे गुंतवले, उद्या 12% आले असं होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या वर्षी तुम्हाला 10% मिळतील, एखाद्या वर्षी -20% होतील, त्याच्या पुढच्या वर्षी +10% होतील, त्याच्या पुढच्या वर्षी -30% होऊ शकतात. पण 5 वर्षांचं जर तुम्ही बघितलं तर ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला 12% सीएजीआर धरला जातो. इक्विटीमध्ये ज्यावेळेस ज्यांना गुंतवणूक करायची आहे, 5 ते 7 वर्षांचा तुमचा हॉरायझन असेल तरच त्या माध्यमाला हात लावा, नाही तर त्या माध्यमाला हात लावू नका. मग सर असं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा SIP वगैरे करणं यालाच इमर्जन्सी फंड म्हणतात का? काही नाही, concept वेगळी? इमर्जन्सी फंड अजून वेगळा आहे. कसं आहे माहिती का, म्युच्युअल फंड हा टॉपिकच आहे ना खूप मोठा वास्ट आहे. ओके. आणि हे मला वाटत नाही एका पॉडकास्टमध्ये संपेल. अच्छा, बरोबर. कसं असतं गुंतवणुकीमध्ये सगळ्यात पहिले जसं तुम्ही म्हणालात ना की बाबा मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आमचा सगळ्यात पहिले प्रश्न हाच असतो की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ठीक आहे, उद्या जर तुमची नोकरी गेली तर काय करणार आहात? ओके, बरोबर. म्हणून तुमच्याकडे एक बॅकअप पाहिजे आणि त्या बॅकअपला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. उद्या समजा तुम्हाला चांगल्या शिक्षणाची संधी मिळू शकते, परगावी जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते, आहे त्या कंपनीमध्ये जॉब बहुतेक काही कारणांमुळे सोडावा लागेल, तो सर सोडला किंवा उद्या काही आजारपण उद्भवलं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्याकडे कमीत कमी एक पुढच्या 6 ते 8 महिन्यांचा पगार तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. त्याला आपण म्हणतो इमर्जन्सी फंड. जोपर्यंत तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा पैसा गुंतवणुकीच्या बद्दलचा विचार करू नका. कारण ज्या वेळेस तुम्ही इमर्जन्सी फंड पहिले प्रॉपर क्रिएट कराल आणि त्याच्यानंतर मग गुंतवणुकीचा विचार कराल तर तुम्ही जास्त वेळ क्रीजवरती बॅटिंग करू शकता. किती असला पाहिजे इमर्जन्सी फंड? जसं मी म्हणालो कमीत कमी 6 ते 8 महिन्यांचा बेअर मिनिमम असला पाहिजे. ओके. म्हणजे साधं उदाहरण म्हणालं तर एखाद्या व्यक्तीचं समजा 1 लाख रुपये उत्पन्न आहे. 1 लाख रुपये उत्पन्नपैकी तो काय सगळेचे सगळे पैसे खर्च करतो का? तर तो 50,000 रुपये तो दर महिन्याला त्याच्या घर खर्चाला वगैरे खर्च करत असेल, EMI वगैरे सगळं धरून. मग 50,000 पुढचे 6 महिन्यांसाठी चालले पाहिजेत. 3 लाख रुपये. 3 लाख रुपये आणि एक बफर म्हणून 2 महिन्याचे एक्स्ट्रा. सो 3 ते 4 लाख रुपये हे त्याच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून हा असलाच पाहिजे बॅकअप. मग पुढचं इमर्जन्सी फंड म्हणजे काय माहिती का, हा थोडक्यात त्यांना तुम्ही गाडी चालवताना त्या गाडीला ब्रेक असणारा प्रकार आहे. तुम्ही जर उद्या म्हणाला नाही मला गाडी चालवायला आवडतं, गाडी चालवण्याबद्दल तू मला शिकवू नको, मला फक्त गाडी दे चालवायला, मी गाडी किंवा चांगली गाडी सजेस्ट कर, पण त्या गाडीला तुमचा इमर्जन्सी फंड हा ब्रेकचं काम करतो. कधी तुमचं स्पीड कमी करायचं किंवा गाडी तुमची थांबली परत रेस कशी करायची, जर तुमच्या गाडीला ब्रेक नसेल तर तुम्ही ते दोन्ही गोष्टी करू शकत नाही. म्हणून इमर्जन्सी फंडची गरज आहे. बरोबर. सर साधारणतः एखाद्या मुलाचं हे 22व्या वर्षी शिक्षण पूर्ण होतं, 2 वर्ष काहीतरी कोर्सेस वगैरे केलं तर तो 24व्या वर्षी जॉबला लागतो, घराची जबाबदारी वगैरे उचलतो. पण बरेच असे लोक आहेत ज्यांना 30शीत गेले 35शीत गेले तरी त्यांना इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकार माहितीच नसतो. यायचं आणि त्याच्यामध्ये हे करायचं. जसं तुम्ही सांगितलं ज्या दिवशी आपण थांबू तेव्हा काय. येस. सगळ्यात आता ह्याच्यात कसं आहे माहिती का, आपण हे उदाहरण धरूया. एखादी व्यक्ती 20शीतला व्यक्ती, 20 ते 25 हे जे वय असतं ना त्याचं जस्ट एज्युकेशन संपलेलं असतं, तो जस्ट जॉबला लागलेला असतो. ती व्यक्ती त्याच्याकडे आहे ना खूप चांगला स्कोप असतो, तो खूप जास्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण त्याच्यावरती फॅमिली डिपेंडन्सी काही नसते, त्याच्यावरती घरातलं कुटुंब कोणी अवलंबून नसतं. त्याच्याकडे जो पैसा असतो हा लॉंग टर्मसाठी तो गुंतवणूक करू शकतो. हाच कालावधी 30शी मधल्या एखाद्या व्यक्तीबरोबर मी बोललो तर ती व्यक्ती थोडीशी रिस्पॉन्सिबल झालेली असती, बरोबर, लग्न झालेलं असतं, प्रपंचामध्ये पडलेला असतो, कुटुंब वाढलेलं असतं,
मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा विचार करायला लागतो. सो त्याचा हात थोडासा बांधला जातो गुंतवणूक करताना. आणि हाच विषय मग तिथे काय त्यांनी रिस्क घ्यावी नाही का घ्यावी, पण मग तिथे आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ऍडजस्ट करून त्या हिशोबाने त्याला सजेस्ट करणं जातं. हीच गोष्ट एखाद्या 40च्या व्यक्तीमध्ये, मग तिथे आपल्याला काय बघायला लागतं की त्या व्यक्तीला आपल्याला त्याचा स्पीड कमी करावा लागतो गुंतवणुकीचा, रिस्क ॲग्रेशन कमी करावं लागतं आणि त्याला हळूहळू हळूहळू करत त्याला आपल्याला कसं सेफ कडे आणून त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्याला योग्य पैसे हातात मिळतील हे पाहायला लागेल. कारण जी व्यक्ती 40मध्ये आहे त्या व्यक्तीची मुलं प्रौढ झाली असतील, म्हणजे अडल्ट वगैरे झालेली असतील, मुला मुलींच्या लग्नाचं वय आलेलं असेल जवळपास किंवा येणार असेल, त्यावेळेस दुर्दैवाने असं नको व्हायला की मार्केट पडलेलं आहे आणि यांच्या गुंतवणुकी हे काढायला गेले आणि इक्विटीमध्ये असले की यांचे हात त्यांनी भाजून घेतले. हे प्रकार नको व्हायला. म्हणजे साधारणतः तुम्हाला असं म्हणायचं आहे की जेवढं लवकरात लवकर करता येईल इन्व्हेस्टमेंट चालू, तेवढं त्याच्या फायद्याचं आहे भविष्यात. कुठलीही गोष्ट जसं मी म्हणालो मगाशी पण काय म्हणालो, इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तुम्हाला 5 वर्षांपर्यंत तुम्ही काही अपेक्षा देऊ नका. 5 ते 10 वर्ष इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे. आणि गंमत जी आहे ना, ज्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो, याचं गंमत जी आहे कंपाऊंडिंगचा इफेक्ट हा तुम्हाला 10 वर्षांनंतरच दिसायला चालू होतो. आता ते कसं, तुम्ही आता समजा तुम्ही 10,000 रुपयाची गुंतवणूक स्टार्ट केली, 10,000 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही 5 वर्षांमध्ये किती रुपये गुंतवता? साधारण 6 लाख रुपये गुंतवता. बरोबर. 6 लाख रुपयाचे साधारण तुमचे 8-8.25 लाख रुपये होतील 13% हिशोबाने, 12-13% हिशोबाने. हीच गुंतवणूक तुम्ही 10 वर्षांपर्यंत कंटिन्यू केली तर तुम्ही 12 लाख रुपये भरता. या 12 लाखाची व्हॅल्यू साधारण तुमची एक 22 लाख रुपयाच्या आसपास होते. आता गंमत बघा, तुमचे इथे तुम्हाला किती मिळणार होते? 5 वर्षांमध्ये फक्त 2 लाख रुपये प्रॉफिट मिळणार होतं. इथे तुम्हाला 10 लाख रुपये प्रॉफिट मिळालं. बरोबर आहे. 10 वर्षांच्या ऐवजी तुम्ही ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी केली. 10,000 रुपयाच्या हिशोबाने 15 वर्षांसाठी, तर तुम्ही टोटल भरले 18 लाख रुपये. या 18 लाख रुपयाची तुमची व्हॅल्यू साधारण अराउंड 55 म्हणजे 50 लाख रुपयापर्यंतच्या आसपास येते. 48-50 लाखाच्या आसपास. आणि हीच गुंतवणूक तुम्ही जर 20 वर्षांसाठी केली ना, रोहितजी तुम्ही बघता भरताय 20 लाख रुपये, आपलं 24 लाख रुपये भरताय 10,000च्या हिशोबाने, आणि या 24 लाखाचे तुमचे 1 कोटी क्रॉस होतात 20 वर्षांमध्ये. गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. लोक याला खूप कॉम्प्लिकेट करतात, इतके कॉम्प्लिकेट करतात ना. मग हे काय, थोडी पडझड झाली मग माझी स्कीमच चांगली आहे का, माझी गुंतवणूकच चांगली आहे का, मग मी इकडनं तिकडे उडू म्हणजे जम्प करू का, हे करू का, ह्या गोष्टींमुळे इतके प्रॉब्लेम होऊन जातात. खूप प्रॉब्लेम. सर, काही लोकांची अशी मानसिकता आहे, थोडासा क्वेश्चन्स तुम्हाला निगेटिव्ह वाटेल पण मला ऍक्च्युली समजून घ्यायचं आणि लोकांच्या मनामधला पण तो डाऊट आहे. जसं तुम्ही सांगितलं की 20 वर्षांमध्ये समजा 24 लाख रुपये भरले तर 20 वर्षानंतर 1 कोटीपेक्षा जास्त होतात. लोकांच्या दोन प्रकारच्या मानसिकतेचे लोक आहेत. एक म्हणेल की 20 वर्षांनंतर आम्ही नसलोच तर त्या पैशांचं काय. अगदी बरोबर. आणि दुसरी अशी मानसिकता आहे की मार्केट व्हॅल्यू किंवा महागाईचा दर बघता, वाढीचा दर बघता, आजच्या 24 लाखांना 1 कोटी, त्या 1 कोटीला व्हॅल्यू काय असणार. अगदी बरोबर. असं पण लोक. हे 2 प्रश्न जे आहेत तो तुमच्या अगदी रास्त प्रश्न आहेत. सगळ्यात पहिले 20 वर्षानंतर तुम्ही असाल किंवा नसाल, 2च पॉसिबिलिटी ना, आयदर तुम्ही असाल किंवा तुम्ही नसाल. बरोबर आहे. म्युच्युअल फंडचा इतिहास आहे की आजपर्यंत कधीच कोणाचे पैसे मार्केटमध्ये बुडलेले नाहीयेत. ओके. म्युच्युअल फंड सारखं ट्रान्सपेरंट कुठलंच माध्यम नाहीये जे तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी शोधून येऊन पैसे देतं. सेबीने हे एक नवीन गोष्ट राबवली आहे की तुम्हाला फक्त तुमचा पॅन नंबर आयडेंटिफाय, म्हणजे पॅन नंबर म्युच्युअल फंड कंपनीकडे द्यायचा आहे. कुठलीही म्युच्युअल फंड कंपनी असू द्या, तुम्ही किंवा तुमच्या वडिलांनी तुमच्या पश्चात किंवा तुम्ही माहिती नसेल तुमच्या कुटुंबामध्ये अजून कोणाला, आणि त्यांनी कुणीही गुंतवणूक केली असेल तर त्यांचे फक्त KYC डॉक्युमेंट तुम्ही कंप्लीट करा, तुमचे ते पैसे तुमच्या फॅमिली मेंबरला मिळून जातील. सो एवढी ट्रान्सपरन्सी आजपर्यंत कुठल्याही फायनान्शियल स्ट्रीम मध्ये नाहीये. नंबर 1. नंबर 2, जसं मी म्हणालो की तुम्ही म्हणताय की 20 वर्षानंतर त्याची काय व्हॅल्यू असेल. काही जरी नसली तरी काहीतरी तर असेल. बरोबर आहे. कारण तसं बघायला गेलं 1 कोटीची काय व्हॅल्यू असेल तो विचारायच्या ऐवजी तुम्ही हा विचार करा की 20 वर्षांमध्ये तुम्ही 24 लाखच भरताय ना, त्या 24 लाखाची काय व्हॅल्यू असणार आहे. कसं असतं, विचार करताना माणसांचा प्रॉब्लेम काय माहिती का, ते फक्त आहे ना पलीकडची बाजू बघतात, अलीकडची बघत नाहीत. तुम्ही गुंतवणूक किती करताय. तुम्हाला जर इन्फ्लेशन बीट करायचं असेल,
महागाई जर कंट्रोलमध्ये ठेवून तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर मग तुम्हाला वेगवेगळे पर्याय अवलंबून करायला लागतील. मग तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जसं तुमचं इन्कम वाढतं त्या पद्धतीने तुम्हाला त्या गुंतवणुकीमध्ये स्टेपअप करायला लागेल. आता हे जे मी तुम्हाला 10,000 रुपयाच्या हिशोबाने सांगितलं ना, हीच गोष्ट तुम्ही फक्त 5,000 रुपयाच्या हिशोबाने सुद्धा 20 वर्षांमध्ये साध्य करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 5,000 रुपयाची तुम्ही SIP चालू करा आणि फक्त तुमचा पगार तर दरवर्षी वाढतो. बरोबर आहे. तुम्ही दरवर्षी 10% तुमचे इन्कम वाढवू इन्कम जर तुमचं वाढलं तर तुमची गुंतवणूक 10% वाढवू शकता का नाही? बरोबर. 5,000चे तुम्ही 5,500 करू शकता. 5,500. बरोबर आहे. दरवर्षी फक्त 10% तुम्ही वाढवलं तरी सुद्धा तुम्ही टोटल 20 वर्षांमध्ये 1 कोटी रुपयाचा आकडा गाठता. मी म्हणालो ना, गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. गुंतवणुकीमध्ये टिकून राहणं हे अवघड आहे, हे बोरिंग आहे. आणि आपल्याकडे आज लोकांना अवघड गोष्टी म्हणजे अवघड काय, अवघड तिथपर्यंत थांबणं. पण जे एकदम सिम्पल आहे ना ते लोकांना नको आहे. लोकांना कॉम्प्लिकेटेड स्वतःहूनच काहीतरी कुरगोडी करायची. माझा फंडच नीट चांगला चालला नाही, माझं इन्व्हेस्टमेंटच नीट चांगली चालली नाही, माझं हेच नीट नाही, तेच नीट नाही, असं करत करत मग त्या गुंतवणुकीला एकदा त्याला तडा लागला की संपलं. मग ती गुंतवणूक तुमची गेली. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला सर काय वाटतंय, की कोण जास्त बेजबाबदार वागतं? क्षणिक सुखाला बहणारी आजची तरुण पिढी, की जबाबदारीमध्ये अडकलेला प्रौढ पुरुष? का दोघे पण? कोण कोण जबाबदार आहे असं नाही. प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे पैसा आहे, जो गुंतवणूक करतोय, ह्यांनी स्वतःला पहिले प्रश्न विचारला पाहिजे की मी जी गुंतवणूक करतोय हे डिसिजन माझ्यासाठी योग्य आहे का. हा जर प्रश्न विचारला प्रत्येकाने स्वतःला तर तो त्या निर्णय म्हणजे तो चुकीचा निर्णय घेणार नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे ना तेवढी साक्षरता अवेलेबल नाहीये, तेवढी लिटरसी अवेलेबल नाहीये. आणि त्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला गुंतवणूक करायचं नाही करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही माझ्यासारख्या अनेक लोकांना, तुम्ही फायनान्शियल एक्सपर्ट जे आहेत त्या लोकांना तुम्ही भेटू शकता. तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता. तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुमचं हे 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 फायनान्शियल गोल आहे, तुमचा हा आर्थिक उद्दिष्ट आहे, मला इथपर्यंत जाण्याचे काय काय पॉसिबल मार्ग आहेत, आम्ही मार्ग सांगू शकतो. हे पहा, गुंतवणुकीमध्ये काय आहे, आम्ही ज्यावेळेस एक्सपर्ट रोल करतो ना त्यावेळेस आमचा रोल तुमच्यासाठी एक डॉक्टर सारखा असतो. तुम्ही डॉक्टरकडे जाता की डॉक्टर मला असं असं होतंय, त्रास होतोय, चक्कर येते, काय डॉक्टर काय म्हणतात, रोज चालायला चालू करा, तिखट मीठ थोडं नियंत्रणामध्ये खा, मिठाचं प्रमाण कमी करा आणि थोडंसं व्यायाम करा. तुम्ही उद्या नाही केलं तर डॉक्टर तुमच्या घरी येऊन विचारतात का नाही केलं. आम्ही गुंतवणूक एक्सपर्ट आहोत. तुमचे गुंतवणुकीचे जे तुम्ही ध्येय ठेवले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्ग काढून देऊ शकतो. चालायचं नाही चालायचं शेवटी हा तुमचाच विषय आहे. नाही, अगदीच खरं आहे सर. खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. माझ्या ऑडियन्सला पण मला सांगावंसं वाटतं. समजा तुमच्याकडे एक भुईमुगाची शेंग आहे, त्याच्यामध्ये एक बिया आहे, 2 बिया आहेत. एक तुम्ही पेरताय काळ्या सुपीक जमिनीमध्ये आणि एक लाल मातीमध्ये. तर पीक हे सुपीक जमिनीतलं चांगलं येणार आहे. तशा पद्धतीने तुमच्याकडे पैसे आहेत, पण ते राईट व्यक्तीजवळ जाऊन राईट ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे असं मला वाटतं. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे जर गुंतवणूक करायची असेल किंवा गुंतवणूक कुठे करावी हे जर समजत नसेल तर सरांचे डिटेल्स मी दिलेलेच आहेत. सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेलच आणि सर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. सर, आपले अनेक सिनियर सिटीजन्स आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत. जसं की मी मगाशी म्हटलं तुम्हाला की रिटायर झाल्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न असतो की पैसे कुठं गुंतवावे, कारण त्यांच्या पाठीमागे एक त्यांचं कारण असतं की त्यांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी गुंतवणूक करावी आणि आम्हाला महिन्याला पेन्शनसारखं पैसे त्याच्यातून मिळावं. तर मला सांगा की सर, बऱ्यापैकी त्यांचा कल असा असतो की FD कडे. तर FD आणि म्युच्युअल फंडमध्ये असं काय म्युच्युअल फंड देतं का, त्याबद्दल सांगा थोडं. कसं असतं, ज्यावेळेस ना माणूस रिटायर होत असतो ना, सो रिटायर होत असताना ना ती व्यक्ती आणि त्याचे कुटुंबातले सगळे खूप खुश असतात की बाबा आता ह्यांच्या लाईफचे एक नवीन फेज चालू झालेली आहे. पण मी कित्येक लोकांना असं भेटलो आहे की जे नंतर रिटायर झालेले आहेत ना ते एक इमोशनल ट्रॉमामध्ये गेलेले आहेत. कारण त्यांना इनसिक्युरिटी फील होते की मी ज्यावेळेस कामाला होतो ना, दर महिन्याच्या 1 तारखेला माझ्या खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा होत होती, पुढच्या महिन्यापासून ती रक्कम जमा होणं बंद होणार आहे. हा एक इमोशनल ट्रॉमा होतो. आणि मग ते काय करतात, कोणीतरी कुठेतरी गुंतवणूक करायला सांगतात म्हणून ते चुकीचा निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर आहे ते सगळे एक रकमी आलेले पैसे त्या पैशांचे नुकसान करून घेतात. दुसरं असं आहे की लोक, जसं मी मगाशी पण सांगितलं की ज्यावेळेस आमच्याकडे गुंतवणुकीकडे
बघण्याचा दृष्टिकोन येतो, तर सगळ्यात आमचा प्राईम ऑब्जेक्टिव्ह हाच आहे. लोकांचे पैसे वाढीकडे आमचा नंतरचा मुद्दा आहे. प्राईम ऑब्जेक्टिव्ह हा आहे की लोकांचे पैसे सेफ असले पाहिजेत. बरोबर. म्हणून मग आम्ही त्या सेफ्टीचं हे खूप बारकाईने जातीने लक्ष देऊन प्रॉपरली त्याच्याकडे आम्ही एन्श्युअर करतो की ह्या व्यक्तीचे हे पैसे या गोष्टींसाठी हे गोष्टी अचीव्ह झाल्याच पाहिजेत. मग लोक काय करतात, ह्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन वाटलं ना तर लोक बघतात की अरे आत्ता इतकी वर्षानुवर्ष फिक्स डिपॉझिटमध्येच गुंतवणूक करावी आणि फिक्स डिपॉझिटमध्येच जास्त सेफ वाटतं म्हणून लोक तिथे करतात. माझा साधा प्रश्न आहे, रोहितजी मला एक सांगा, बँकेचं मेन काम काय? तुमचे फिक्स डिपॉझिट जमा करणं का तुम्हाला कर्ज वाटणं? कर्ज वाटणं. बरोबर आहे. सो बँकेचं प्राथमिक काम हेच आहे की तुम्हाला कर्ज वाटणं, म्हणजे लेंडिंग इज द मेन सोर्स ऑफ इन्कम. बरोबर आहे. आता तुम्ही ज्यावेळेस बँकेकडे फिक्स डिपॉझिट ठेवता, बँक तुम्हाला किती टक्क्यांनी व्याज देते? 6%. 6%. ते पैसे घेतल्यानंतर बँक काय करते, ते तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या फिक्स डिपॉझिट होल्डरचे पैसे जमा करते आणि ते ठेवलेले पैसे सगळ्यांनी मिळून एकत्र ते बिझनेसमॅनला लोन म्हणून देते. ओके. बिझनेसमॅनला लोन देते तर बँक काय करते, बिझनेसमॅनला ते लोन देतात 12-13%. बिझनेसमॅन तो पैसे घेतो, तो काम करतो, तो मेहनत करतो, तो त्या बिझनेसमध्ये त्याचे पैसे लावतो, तो बँकेकडनं लोन घेतलेले, आणि तो त्या बिझनेसवरती 25 ते 30% रक्कम प्रॉफिट कमवतो. प्रॉफिट कमवल्यानंतर तो बँकेला परत बँकेचे 12% परतावा धरून तो बँकेला बँकेचे पैसे देतो. बँक त्यांचा खर्च वगैरे काढते आणि त्याच्यानंतर तुमच्या हातात आणि माझ्या हातात देते 6% आणि प्लस टॅक्स काढून घेते. आता मला सांगा, याऐवजी जर या ठिकाणी बँक चांगल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, त्याऐवजी तुम्ही सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला कोणी रोखलंय? बरोबर आहे. कारण चांगल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करायची, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये, जर तुम्हाला माहिती नाही कुठे नेमका कुठला बिझनेस चांगला चालेल किंवा काय, मग म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लगेच ऑप्शन चूज करू शकता आणि त्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही नवीन वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. फिक्स डिपॉझिट तुम्ही ठेवलं पाहिजे. फिक्स डिपॉझिटच्या मी विरोधात आहे का? अजिबात नाही. फिक्स डिपॉझिटचा पैसा तुमचा कसा असला पाहिजे की बाबा तुम्हाला 6 महिन्यांनी लागणारा पैसा आहे, 1 वर्षांनी लागणारा पैसा आहे, जास्तीत जास्त 2 वर्षांनी लागणारा पैसा आहे, तो पैसा तुमचा फिक्स डिपॉझिटमध्येच असला पाहिजे. कारण शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते, वर खाली होऊ शकतं आणि तिथे तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही. पण 2 वर्ष 3 वर्षांनंतरचा जो पैसा आहे, हा पैसा तुम्ही तुमच्या बँकमध्ये ठेवून त्या पैशाची डीप ग्रोथ करताय, त्याचं व्हॅल्युएशन कमी करताय. तुम्ही आता समजा 10 लाख रुपये गुंतवणूक केली बँकमध्ये 6%च्या परताव्याने, आणि 6%च्या परताव्याने बँकेमध्ये पैसे ठेवले, तर 10 लाख रुपयांचे 10 वर्षांनंतर जेमथेम 20 लाख रुपये जमतील. ओके. आता ह्याच 10 लाख रुपयांचे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आणि 12%च्या हिशोबाने जर मी रेट धरला तर साधारण 30 लाख रुपये जमतील. आता मला सांगा, 20 लाख रुपये तुम्हाला पैसे सेफ ठेवणं गरजेचं वाटतं का ग्रोथ करणं? कारण शेवटी रिटायर झालेला व्यक्ती हाच एक प्रयत्न करत असतो, माझ्याकडे मिळालेली ही माझ्या कुटुंबासाठी शेवटची लमसम रक्कम आहे, माझ्या पश्चात सुद्धा हे पैसे त्यांना कमी नाही पडले पाहिजे आणि या पैशांमध्ये वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. मग बँक हा पर्याय त्याच्याकडे कुठल्या गोष्टीने योग्य झालं सांगा मला. आता तुम्ही म्हणलात ना सर, ते अगदी बरोबर आहे. मी माझ्या वडिलांच्या अनुभवावरून सांगतो हे असं का घडतंय. म्हणजे खूप प्रामाणिकपणे काम करून, कष्ट करून मिळालेले, नोकरी करून मिळवलेले पैसे असतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की बँकेशिवाय दुसरं कुठलं सेफ ठिकाणच नाही. बँक ही सेफ, म्हणजे कुठेतरी मग बँकेमध्ये एफडी वगैरे करतात. त्याच्यामुळे आज आमच्याकडे सुद्धा कित्येक वेळेला लोक येतात जे 0.5% कुठेतरी जास्त मिळेल ह्या हिशोबाने पदरचे पैसे खर्च करून जाण्या येण्याचा खर्च करून तिथे जाऊन गुंतवणूक करतात आणि नंतर मग परत येऊन रडतात, अरे ते बंद पडलं. मी म्हणालो ना, मी बँकेच्या विरोधात नाही, फिक्स डिपॉझिटच्या विरोधात नाही, पण तुम्ही गुंतवणूक करताना काही गोष्टी तुम्ही अगदी बारकाईने पाहिलं पाहिजे की तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात जोखीम काय आहे. 2% जास्त, 1% जास्त मिळते म्हणून कुठेही तुमच्या गुंतवणुकीला बळी पडू नका गुंतवणूक करून, असं आमचं म्हणणं आहे. अनेक सर पालक असतात, अगदी लहान मुलं असतात त्यांची 3, 4, 5 वर्षांचे, त्यांचं भवितव्य असतं, त्यांचं एज्युकेशन असतं, किंवा मुलगी असेल तर लग्नाचा वगैरे विषय असतो. असं काय आपल्याकडे प्लॅन आहे किंवा असं काय करता येतं का की ते मुलांचं 20-25 वर्षानंतर जेव्हा शिक्षणाची वेळ येईल तेव्हा आपल्याला मोठी रक्कम मिळेल किंवा लग्नाची वेळ मोठी रक्कम मिळेल? मोठी रक्कम मला माहीत नाही, कारण
मोठी रक्कमचा डेफिनेशन प्रत्येक व्यक्तीचं वेगळं आहे. बरोबर. माझ्याकडे अनेक लोक चांगल्या पगार असणारे हम्म. माझ्याकडे येतात, सर आम्हाला एज्युकेशन लोन करायचं आहे. ओके. एज्युकेशन लोन का बरं? तुमचं इन्कम तर 2-2 लाख रुपये, 3-3 लाख रुपये. सर पैसेच राहत नाहीत. मी सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे जर 2-3-5 वर्षांचं मूल असेल ना, तुम्ही आजपासून 5,000 रुपयाची दर महिन्याला एस-आय-पी स्टार्ट करू शकली तर स्टार्ट करा. एखादा आउटिंग कमी करा, एक वीकली मॉल विजिट कमी करा, कमी करा. एक फॅमिली बरोबर सुट्टी कमी करा. पण दर महिन्याचे 5,000 रुपये तुम्ही जर मुलीसाठी आजपासून स्टार्ट केले गुंतवणुकीला. हे बघा, आता मी मुलीचं उदाहरण का देतोय? मुलगी म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की तिचं भविष्यामध्ये लग्न करणं ही प्राथमिक जबाबदारी का नाही आई वडिलांची, अगदीच अगदीच. बरोबर का नाही? तिला शिकवणं प्राथमिक जबाबदारी आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही साध्य करू शकता फक्त 5,000 रुपयाच्या गुंतवणुकीने. फक्त तुम्हाला दरवर्षी 10% स्टेपअप करा. ओके. ऑटोमॅटिकली तिच्या वयाच्या 20 म्हणजे तिच्या वयाच्या 25व्या वर्षी तिच्याकडे 1 करोड रुपये येतील. आता जसं तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला की त्यावेळेस 1 कोटी रुपये किती असतील, काही का असणार, पण आज काहीच न प्रोव्हिजन करण्यापेक्षा ते 1 कोटी खूप आहेत का नाही त्या दिवशी, बरोबर. असं आहे ते. सो मुलांच्यासाठी हायर एज्युकेशनसाठी प्लॅन करायचा आहे, तुम्हाला त्यांच्या शिक्षणासाठी प्लॅन करायचा आहे, त्यांच्या लग्नासाठी प्लॅन करायचा आहे. मी तर म्हणतो तुम्ही आजपासून सतर्क व्हा, एज्युकेट व्हा. तुम्हाला माहिती आहे पुढे जाऊन हा खर्च तुम्हाला करणं गरजेचं आहेच. बरोबर. पण तुम्ही कशाला लोन काढताय? तुम्ही आजपासून थोडंसं म्हणजे सॅक्रिफाईस करायला स्टार्ट करा. 5,000 रुपये जर शक्य नाहीये 2,000 करा, 3,000 करा, पण कुठेतरी स्टार्ट करा आणि डिसिप्लिन लावा की बाबा हे पैसे माझे जे आहेत हे मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी, हे पैसे जे आहेत हे मुलीच्या लग्नासाठी आहेत. म्हणजे मग तुम्ही सुद्धा कधी तुम्हाला म्हणजे त्याला आपण म्हणू की अडीअडचणीला तुमचा हात सुद्धा त्या पैशांना लागणार नाही आणि ते मुलीचं जे लग्नाचं ध्येय आहे, मुलाचं जे एज्युकेशनचं ध्येय आहे, मुलाचं जो लग्नाचं ध्येय आहे ते तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल. आज केलेला त्याग भविष्यामध्ये तुम्हाला कर्ज काढून देणार नाही. नाही, गरजच पडणार नाही ना. तेच. आणि लग्नाचा विषय होतो माझ्याकडे तर कित्येक कस्टमर, ज्या लोकांना आम्ही 10-10 वर्षांमध्ये प्लॅन करून दिलेलं आहे, ज्यांचं मुलांचं वय 15-16 होतं ना, त्यांना आम्ही गुंतवणुकीचे सल्ले दिलेत आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केलेले आहेत. 25-26व्या वर्षी मुलांना चांगला बिझनेसचा सेटअप करून त्यांना एक वेगळा बिझनेस काढून दिला आहे. कसं असतं, शेवटी एक पेरेंट म्हणून मुलांना फाउंडेशन देणं हे आपले काम आहे. आणि मी हे नाही म्हणत आहे तुम्ही मुलांसाठी सगळंच काही करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल आधी ते तर करा. आणि मग काय, आत्ताचे जनरेशन खूप चांगलं आहे, म्हणजे ॲडव्हान्स आहे. तुम्ही जर त्यांना प्रॉपर पाठबळ दिलं ना, बॅकिंग प्रॉपर दिलं आणि प्रॉपर एज्युकेट केलं ना, तर मग ते तुम्ही जे काही करून ठेवलेलं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अजून पुढे घेऊन जाऊ शकतात. तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणं किती गरजेचं आहे, आणि म्युच्युअल फंड अशी काय तुम्हाला सोयी देतं का त्याच्यामध्ये? म्युच्युअल फंडमध्ये काही स्कीम्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये टर्म इन्शुरन्स थोडा ॲड ऑन केला जातो, पण तो खूप लिमिटेड आहे. पण त्या व्यतिरिक्त तुमचं एक स्टँड अलोन टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. बेसिकली गुंतवणुकीचं आपण म्हणतो ना की एक तुम्हाला आता एखादं घर बांधायचं आहे, तर घर बांधताना तुम्ही वरच्या म्हणजे छतापासून चालू करता का खाल्लं जमिनीपासून चालू करता? जमिनीपासून. तो गुंतवणुकीमध्ये पण असंच आहे. ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक स्टार्ट करता तर तुम्हाला फाउंडेशन खूप महत्वाचं आहे. ओके. आणि फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग तेवढी तुमची ती इमारत वरचं स्ट्रॉंग, छत स्ट्रॉंग, बरोबर आहे? सो स्ट्रॉंग फाउंडेशन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं टर्म इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर उद्या आजारी पडलात तर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स प्रॉपर असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मग तुमच्याकडे एक इमर्जन्सी बॅकअपसाठी तुमच्याकडे 6 ते 8 महिन्यांचा इमर्जन्सी फंड पाहिजे. आणि मग तुम्ही गुंतवणुकीकडे पाहिलंय. आणि गुंतवणूक करताना सुद्धा तुम्ही स्वतःची रिटायरमेंट फंड आधी बघितला पाहिजे. ओके. मग तुम्ही मुलांचं शिक्षण ह्या त्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आज माझ्याकडे कित्येक लोक येतात, वयाच्या 40-45 पाशी आले की ते म्हणतात, सर 5 वर्षांनी मुलांचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, त्यावेळेस ना मी माझे सगळे पैसे विड्रॉ करतो, माझे PPFचे पैसे विड्रॉ करतो, मी याचे पैसे विड्रॉ करतो. त्यांच्या वयाच्या 52-54व्या वर्षी मुलीचं लग्न करतात, ते पुढचे 4-5 वर्ष आनंदाने जगतात, 58व्या वर्षी रिटायर होतात
आणि मुलांच्याकडे आशेने बघतात आणि मुलं काही त्यांना नंतर ही वस्तुस्थिती आहे, आज मुलं काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. आणि मग ह्या लोकांनी ज्या थाटामाटामध्ये मुलांचं लग्न करून दिलं, त्यांच्याकडे आशेने त्या मुलांच्याकडे पाहत राहावं लागतं आणि त्यांचं आयुष्य पुढे काढावं लागतं. सो त्याऐवजी तुमचा पैसा तुमच्याकडेच ठेवा, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा, फायनान्शियल लिटरेट व्हा, साक्षरता घ्या, नसेल तर एखाद्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्या. बरोबर. आणि आमची गरज लागली तर आम्ही आहोतच. येस. धन्यवाद सर, तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. खरं तर या बाबतीत मार्गदर्शन करणं खूप गरजेचं होतं, कारण जसं आपण म्हटलं की यूथमध्ये असेल किंवा मोठ्या लोकांच्या मध्ये पण असेल, या बाबतीचं लॅक ऑफ नॉलेज कुठेतरी आपण म्हणतो ते खूप कमी आहे आणि चांगली माणसं महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये खूप कमी आहेत. तर कुणाला गुंतवणूक करायची असेल चांगल्या ठिकाणी, तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताच. येस. त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे आमच्या ऑडियन्सला आणखी एकदा सांगा. माझ्याकडे पोहोचण्याचं अगदी सोपं आहे. मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करा, ओके. माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता. हम्म. तुम्ही माझ्याबरोबर एक झूम मीटिंग करू शकता. हम्म. माझं ऑफिस अकोटीमध्ये आहे, तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटायचं असेल तर तिथेही येऊ शकता. 7972645522 हा माझ्या ऑफिसचा नंबर आहे. ओके. तुम्ही कधीही फोन करा. फोन जर उचलला नाही गेला तर तुम्ही त्या नंबरवर मेसेज करा. तुमचं नाव आणि नंबर ऑटोमॅटिकली तिथे येतो. मेसेजवरती फक्त कळवा तुम्ही काय नाव आणि तुमचं आहे. माझ्या टीमपैकी कोणीतरी तुम्हाला कॉलबॅक करून माझ्याबरोबर तुमचं संभाषण करून देईल. सरांपर्यंत पोहोचण्याचे जे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोयच. कमेंटमध्ये पण पिन केलेली कमेंट आहे, तिथून तुम्ही सरांपर्यंत पोहोचू शकता. आणि तुमच्या मनामध्ये अजून काही डाऊट्स असतील, तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये सरांकडून आपण त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा जाणून घेऊया. सर, इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही धन्यवाद. मला पण इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. आणि जसं मी म्हणालो की फायनान्स हा टॉपिक आहे ना, खूप वास्ट आहे. अगदीच तर हा काय असं अर्ध्या तासामध्ये तासाभरामध्ये संपणारा विषय नाही. खरंय खरंय. कारण ते जेवढी लोक तेवढे विषय, जेवढे विषय तेवढे प्रश्न, आणि जेवढे प्रश्न त्यांची तेवढी उत्तर, बरोबर. असं आहे ते. ठीक आहे, चल धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा एकदा सो थँक्स अ लॉट. थँक्यू.